मोबाईल आज तरुणांच्या जीवनात अविभाज्य घटक बनलाय. पण एखाद्या गोष्टीची अति सवय होणे म्हणजे व्यसनाधीन होणे. चांगले असो किंवा वाईट, परंतु प्रमाण जास्त वाढले म्हणजे त्याचे रूपांतर व्यसनात झाले. कालच टीव्हीवर बातमी ऐकली. वेना तलावात नौकाविहार करायला गेलेल्या तरुणाची बोट फेसबुक लाईव्ह करायची नाराजी घडली आणि त्याच्या 7 जणांना समाधी मिळाली. ही व्हीआर मोबाईल नावाच्या मानवचलित यंत्राने माणसाच्या जीवनात केलेल्या आगमनाने माणसाचे पाय व्यसनाधीन होत चालला आहे. हे नक्कीच जीव घेणे असे वाटू लागले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अविनाशच कारणीभूत ठरतो. आजच्या मानवी पिढ्यांबद्दल असेच झाले आहे. लोक एक वेळ पायात चप्पल घालायची विसरतील, अंगात शर्ट घालायचं विसरतील, पण मोबाईल मात्र हातात किंवा खिशात असल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकण्याचं जाणार नाही. इतका लढा गोष्टीचा माणसाला लागलाय. माणसाची सावलीची त्याला सोडत नाही, अग्नीला उष्णता सोडत नाही. तसा माणूस मोबाईल पासून क्षणभरही वेगळा राहू शकत नाही. पूर्वी ट्रेनमध्ये माणसं पुस्तकात, वर्तमानपत्रात बुडालेली असायची. आता व्हॉट्सअप मध्ये गुंतलेली असतात. इयरफोन्स लावले तर आपण आसपासच्या जगाशी संबंध नसल्यासारखेच वावरतो. मोबाईलने आपल्याला लांबच्या माणसांशी जोडले हे खरं आहे, परंतु जवळच्या माणसांशी तोडले हे नाकारता येणार नाही. या स्मार्टफोनची लाटेत व्हावं जायचं किंवा स्मार्टफोनने त्याचा वापर करायचा हे आपल्या आपणच ठरवायचं आहे. पूर्वी पाहुणे घरी आल्यानंतर ते एकमेकांची विचारपूस करत असे. कसे आहात तुम्ही? गावचा पाऊस काय म्हणतो? मुलं बाळं कशी आहेत? पण आजच्या युगात सगळंच बदलले. आजच्या युगात संवाद कमी झाले, भेटीगाठी कमी झाल्या. माणसाला कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून रडता येतं. ही भगवंताची केवढी मोठी कृपा आहे की त्याने व्यक्त होण्याची संधी माणसाला उपलब्ध करून दिली. मला वाटतं की ज्याला व्यक्त होता येतं त्याला आनंदाचे सर्व पैलू हळूहळू सापडायला लागतात. पण दुर्दैवाने व्यक्त होण्याची संधी वाढली आणि व्यक्त होणं मात्र कमी होत गेलं. त्यातला चांगुलपणा, जिव्हाळा, त्यातली संवेदनशीलता, त्यातला ओलावा हे सगळं कधी संपलं तेच कळलं नाही. पूर्वी पोस्टमन यायचं कधीतरी. पोस्टमन जर पत्र घेऊन आला ना तर संपूर्ण घराला आनंद व्हायचा. त्यात जर कुणाला वाचता येत नसेल तर ते पोस्टमनलाच वाचायला सांगायचे. चांगली बातमी असली तर चहा पाणी घेऊन खाऊन पोस्टमन जात असे. पण आता पोस्टमनच येत नाही, कारण पत्रच येत नाही. आता इथे फक्त पोस्टमन किंवा कर्जाच्या बिलाची नोटीस. या पलीकडे पोस्टमन सारखा प्रकार काही उरले, कारण सगळं एवढं फास्ट झाले. एका सेकंदात संदेश जगापर्यंत पोहोचवता येतो. किती सुंदर गॅजेट आहे मोबाईल. हेवा वाटावं असं यंत्र आहे. या गोष्टीचा आपण इतकं देरकी वापर करतोय की त्यातल्या भावना वेगळ्या झाल्या आणि काहीतरी कृत्रिमपणा त्याच्यामध्ये उरला आणि तो इतका वाढत गेला की सामाजिक सर्व कौटुंबिक सळा तलवा तो जाणवायला लागलाय. एक काळ असा होता की मुलं मैदानावरती दिसायची आणि आताच्या काळात इकडून तिकडून मुलं मैदानावरती आलीच तर ती शेळ्याच्या बागेत बसून गेम्स खेळत बसतात. आता 2-2, 2.5 वर्षाच्या मुलांच्या हातात मोबाईल दिले. बरं, दिले तर दिले, पण वडील ते कौतुकाने सांगत की मोबाईल मध्ये जे मला कळतं ते माझ्या मुलाला कळतं. पहिले पोरगं रडायला लागल्यावर आई काय करत असे? आई त्याला जवळ घेत असे आणि जवळ आले तर पोरगं रडणं थांबत असे. का तर त्याला माहित होतं की आपली आई आहे. गर्भात असताना पहिल्यांदा त्या लेकरानं काय ऐकलं होतं? आईच्या उदराचे ठोके. त्याला कळायचं की आपली आई आहे. आणि आता जर पोरगं रडायला लागले तर आपण काय करतो? पर्समनला फोन काढायचा आणि त्याला द्यायचा. आणि ते पोरगं बी इतकं पुढचं आहे की मोबाईल हातात आल्याबरोबर ते लगेच रडणं थांबवतं. आईच्याच पाठी जागा जर मोबाईलने घेतलेली असेल तर हा कोणाचा पराजय आहे? हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? मला वाटतं की आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. आनंद फक्त साधनांमध्ये नाही तर त्याच्या पलीकडे. आपण फक्त साधनांमध्येच आनंद शोधायला लागलो. माऊली इतकं सुंदर सांगतात की किंबहुना सोय जी आत्म्याची आहे तेथे जे होय तया नाम असू. म्हणजे माऊली सांगतात की आत्म्याशी संबंधित आहे त्याला सुख म्हणावं. आपण साधनांमध्ये सुख शोधायला लागलो. याचा अर्थ असा की साधनं कमवून